Now we are going to study about respiration and circulation in this topic. The next point, which is called as blood pressure. So blood pressure is related to artery. पाठीमागच्या वेळेला आपण बघितलंय की ब्लड प्रेशर हा आर्टरी मध्ये मेजर केला जातो. Now see how the measurement of blood pressure is present. The measurement of blood pressure is detected by a instrument which is referred as sphygmomanometer. त्याचं नाव आहे sphygmomanometer. In this diagram you can see this instrument is referred as sphygmomanometer. This sphygmomanometer is carrying this a cloth bag, and this is glass thermometer which carrying mercury in that. At the two sides of this thermometer there are present measuring counts or the numbers which will be give the BP measurement. At one side it is attached to the rubber tube with this thermometer, and the cloth bag at another side it is attached with pump or pumping material, or you may say air knob. This is stethoscope, due to which the measurement of BP can be taken or sound will be heard. See, the first sound which is heard by this sphygmomanometer is referred as systolic BP. BP you have already studied. There are two types, systolic and diastolic BP. In that, systolic BP is used to hear the sound, whereas when sound cannot be heard, it is called as diastolic BP. ज्या वेळेला BP मेजर करत असताना जसजसा हा थर्मामीटर मध्ये मर्क्युरी वर वर चढत जातो, त्यावेळेला ह्या पंप मधून एअर पास केली जाते. पहिल्यांदा हा जो पार्ट आहे, आता नेक्स्ट साइड तुम्हाला दिसेल, हे बघा, दिस इज अप्पर आर्ट. दिस आर्टरी इज प्रेझेंट हिअर. आर्टरीच्या वरती हा कापडी पिशवी बांधली जाते त्या मेजरमेंटसाठी असणारी. त्यानंतर त्या रबरी ट्यूब मधून, ह्या कापडी पिशवीमधून दोन रबर ट्यूब्स बाहेर आल्यात. त्याच्यामध्ये एक ट्यूब इथं थर्मामीटरला जोडलेली आहे आणि दुसरी ट्यूब आहे इथं पंपिंग साठी आहे. So this is the bulb which will be gives the air by pumping. Here there is presence of air wall, म्हणजे हवा बाहेर सोडण्यासाठी इथं हा पंप आहे किंवा स्क्रू बसवलेला असतो. ज्यावेळेला बीपी मोजणार असतात त्यावेळेला हा पंपिंग केला जातो इथून, आणि पंपिंग केल्यामुळे काय होतं, ह्या एअर बॅग मध्ये हवा भरली जाते. ड्यू टू दॅट प्रेशर विल बी क्रिएटेड ऑन दिस आर्टरी and the mercury will be at the same time will be gets increased. At a particular level, there will be stop the level of mercury or increasing the mercury, and slowly this air knob will be gets released. हळूहळू ह्यातली हवा बाहेर सोडली जाते. हवा जसजशी बाहेर जात जाईल तसतसा हा मर्क्युरी हा खाली खाली सरकत जातो आणि एका ठराविक पॉइंटला आवाज यायला सुरू होतो. आता कसला आवाज येतो तर हार्टबीट्सचा आवाज येतो, म्हणजे हृदयाचे जे ठोके आहेत त्याचा आवाज येतो, आणि तो जो आवाज येतोय दॅट इज द फर्स्ट इंडिकेशन ऑफ हाय बीपी, ज्याला आपण सिस्टोलिक बीपी म्हणतो. त्यानंतर पुन्हा एअर जसजशी हा कमी होत जाईल तसं हा पॉइंट खाली खाली सरकत जातो, अँड ऍट ए पर्टिक्युलर पॉइंट यू विल गेट द साऊंड कॅनॉट बी हर्ड. म्हणजे असा एक पॉइंट येतो की ज्या वेळेला आवाज ऐकू यायचा बंद होतो, दॅट इज डायस्टोलिक बीपी, म्हणजे तो हा लोअर बीपी असणार आहे. त्यामुळे बीपी हा दोन प्रकारे येतो, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक. सो हिअर सी नो साऊंड, आर्टरी इज क्लोज. आर्टरी क्लोज झालेली असते त्यावेळेला आवाज ऐकू येत नाही, म्हणजे जर मर्क्युरी हा वरपर्यंत गेला तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आवाज ऐकू येत नाही. आता हा आवाज कसा ऐकतात तर जेव्हा इथं एअर बॅग टाईट केली जाते त्याच वेळेला ह्या आर्टरीवरती स्टेथोस्कोप लावला जातो, आणि त्यामधून हे जे दोन पार्ट्स आहेत ते कानामध्ये घातले जातात, ज्याच्यामधून आवाज ऐकू येतो. साऊंड हर्ड, ज्यावेळेला आवाज ऐकू येतो मीन सिस्टोल, दिस इज आर्टरी ओपनिंग अँड क्लोजिंग, ओपन क्लोज, त्यामुळे हार्टबीटचे ठोके ऐकू येतात. पुन्हा शेवटचा डायस्टोल जो येतो त्यामध्ये नो साऊंड, आर्टरी इज ओपन, पूर्णपणे आर्टरी ओपन झालेली असते. सो दॅट वन. The next one, related to these measurement of BP, some disorders are present here, which are related to heart also. In that, first one is hypertension.
हायपरटेन्शन मीन्स हाय बीपी. बीपी इज हायर दॅन नॉर्मल, ज्याला आपण हाय बीपी म्हणतो तो, अँड इट इज ऑलवेज अबोव 140 systolic and 90 diastolic, 140 upon 90 mmHg. It is referred as threshold hypertension. If this BP 140 will be resist above 180 and 90 will be resist above 120, it is dangerous. Means in this condition the artery maybe gets splits. म्हणजे त्या अशा कंडिशन मध्ये जर 180 आणि 120 च्या वरती बीपी गेला तर आर्टरी फुटू शकतात प्रेशर. मे डॅमेज ब्रेन, हार्ट और किडनीज, म्हणजे ह्या ऑर्गन्स वरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यानंतर दुसरा जो डिसऑर्डर आहे ते आहे कोरोनरी आर्टरी डिसीज, CAD. इट इज शॉर्टली रेफर्ड ॲज कोरोनरी आर्टरी विच इज प्रेझेंट ऑन द वॉल ऑफ हार्ट. इट विल बी कॅरिंग अथेरोस्क्लेरोसिस. आता अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय, तर कॅल्शियम, फॅट, कोलेस्ट्रॉल अँड फायब्रस टिश्यूज गेट्स डिपॉझिटेड. म्हणजे आर्टरीच्या आतली जी ल्युमेन आहे त्या ल्युमेन मध्ये फॅटी सबस्टन्स किंवा कोलेस्ट्रॉल आतमध्ये वाढल्यानंतर त्याचा आतला जो सर्कल आहे तो डायमीटर कमी कमी होत जातो आणि आर्टरीची जी आत ब्लड पास होण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कमी होते. दॅट इज रेफर्ड ॲज अथेरोस्क्लेरोसिस. Next is angina pectoris. Angina pectoris is nothing but it is chest pain resulting from reduction in blood supply. हार्टला ब्लड सप्लाय जर कमी होत असेल तर छातीमध्ये दुखायला लागतं. दॅट इज रेफर्ड ॲज अँजायना पेक्टोरिस. दिस इज ऑल्सो रिलेटेड टू CAD. म्हणजे कोरोनरी आर्टरी मधून ब्लड सप्लाय कमी झाला की ऑटोमॅटिकली हा प्रॉब्लेम येतो. और सिव्हिअर पेन अँड हेवीनेस इन चेस्ट, छातीत जास्त जोरात दुखायला लागतं आणि जडपणा येतो. पेन मे स्प्रेड टू नेक, लोअर जॉ, लेफ्ट आर्म अँड लेफ्ट शोल्डर. पेन मे स्प्रेड टू नेक. काही वेळेला हार्ट अटॅकच्या अगोदर हे सगळे सिम्पटम्स दिसतात. नेक, लोअर जॉ, लेफ्ट आर्म अँड लेफ्ट शोल्डर. देन अँजिओग्राफी. आता अँजिओग्राफी हे डिसऑर्डर नाही आहे तर इट इज डायग्नोस्टिक फीचर. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानं हार्ट अटॅक आल्यानंतर किंवा हार्टचे कुठलेही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावरती अँजिओग्राफीचा पहिला सल्ला दिला जातो किंवा डायग्नोस केला जातो. इट इज एक्सरे इमेजिंग ऑफ कार्डियक ब्लड वेसल टू लोकेट डिपॉझिशन ब्लॉकेजेस इज कॉल्ड अँजिओग्राफी. एक्सरे मशीन मध्ये जसं एक्सरे काढले जातात तसं कार्डियक ब्लड वेसल मध्ये आतमध्ये ज्या पद्धतीची वेसल झालेली आहे, म्हणजे एका साइडला डिपॉझिशन झालंय कोलेस्ट्रॉल किंवा संपूर्ण आर्टरी ब्लॉक झाले, हे सगळं बघण्यासाठी अँजिओग्राफी काढली जाते. ब्लॉकेजेस म्हटलेले आहेत, पोझिशन ऑफ ब्लॉकेजेस. इफ ब्लॉकेजेस विल बी फाउंड, नेक्स्ट विल बी प्रेझेंट हिअर ॲज अँजिओप्लास्टी. अँजिओप्लास्टी त्याच्यामध्ये स्टेंट वापरले जाते किंवा बलून थेरपी आहे, बरेच त्याच्यामध्ये पर्याय आहेत. आणि हे जर नाही झालं तर सगळ्यात शेवटी बायपास सर्जरी. बायपास सर्जरी इज नथिंग बट आपल्याच शरीरामधल्या एनी अदर पार्ट, आपल्या शरीरामधल्या दुसऱ्या कुठल्या तरी पार्ट मधल्या वेसल्स, त्यामध्ये आर्टरी असतील किंवा व्हेन्स असतील, त्या काढून त्या रिप्लेस केल्या जातात. इट इज रेफर्ड ॲज बायपास सर्जरी. Or the next part is heart transplant, replacement of severely damaged heart from brain dead or recently dead donor. पूर्णपणे हार्ट ट्रान्सप्लांट केलं जातं, म्हणजे कम्प्लीट डॅमेज झालेलं हार्ट आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फंक्शन होत नाही असं हार्ट पूर्णपणे काढलं जातं आणि नवीन दुसऱ्या व्यक्तीचा हार्ट बसवलं जातं. मग आता तो व्यक्ती कसा आहे, तर एकतर ब्रेन डेड म्हणजे कोमामध्ये असेल बरीच वर्ष, ज्याची जगण्याची कुठलीही आशा नाही आहे, अशा व्यक्तीचं, किंवा रिसेंटली डेड डोनर, नुकतंच त्याचं शरीर मृत झालेलं आहे अशा व्यक्तीचं. सायलेंट हार्ट अटॅक, नेक्स्ट पॉइंट. इट इज ऑल्सो नोन ॲज सायलेंट मायोकार्डियल इन्फार्क्शन. सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे नेहमीचा जो हार्ट अटॅक येतो कॉमनली, त्यामध्ये चेस्ट पेन होते किंवा तिथं काहीतरी सिम्पटम्स दिसतात. इथं तसं नाहीये. देर इज नो चेस्ट पेन, हायपरटेन्शन, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, स्वेटिंग अँड डिझिनेस, यातले कुठलेही सिम्पटम्स दिसत नाहीत. पण सायलेंटली हार्ट अटॅक येतो ज्याच्यामधून काहीही लक्षणं दिसत नाहीत असे. मेन्स आर मोर अफेक्टेड दॅन वुमन. ह्याच्यामध्ये मात्र जास्ती मोस्टली मेन्स सफर होतात, वुमन्स लेस कॉमन. सो
these are measurement of blood pressure. Next part we will see afterwards.